नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण हे दिवस एक खास आहेत कारण की ते सुट्टीचे पण आहेत. आणि सुट्टीचे दिवस म्हटले की खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज, खूप सारे उपक्रम हे आपल्या डोळ्यासमोर येतात. एक आवडतीचा उपक्रम असतो तो भटकंतीचा, आणि त्यातूनही जर का ती दुर्ग भ्रमंती असेल, डोंगरावरची भ्रमंती असेल, तर ती छानच वाटते. जे नवीन ट्रेकर्स आहेत किंवा हौशी ट्रेकर्स आहेत, हे तर या दिवसात अगदी हिमालय सुद्धा गाठतात, कारण की आपल्यापेक्षा तिकडे खूप छान थंडावाही मिळतो आणि एक आल्हाददायी अनुभवही मिळतो. अशाच आज आपल्याकडे दोन ट्रेकर्स आहेत. एक जण आहेत की ज्यांनी ट्रेकिंग केलेलं आहे, आणि दुसऱ्या आहेत की ज्या ट्रेकिंग करतात पण आता त्या ऑर्गनायझरच्या भूमिकेत आपल्याकडे आलेल्या आहेत. माझ्याबरोबर आहेत नलिनीताई कड. नमस्कार ताई आणि स्वागत आहे तुमचं. आत्ता मध्येच तुम्ही देशदूतच्या वर्तमानपत्रातही वाचलं असेल की नलिनीताईंनी एव्हरेस्ट बेस कॅम्प केला, आणि ही तर साधारण एक 18,000 फीट उंच असलेला हा कॅम्प आहे. एव्हरेस्ट म्हटलं की सगळ्यांचंच आकर्षण आहे, आणि बेस कॅम्पपर्यंत जायचं म्हटलं तरी सुद्धा एक खूप मोठं चॅलेंज आहे, ती खूप मोठी मोहीम आहे. आपण जाणतो यांना, आपण ना खूप उपक्रमात कुठे ना कुठे बघत असतो. त्या सायकलिस्ट आहेत, त्या महिलांसाठी काम करतात, त्या अनेक ग्रुप्समध्ये इन्व्हॉल्ड असतात, त्या पर्यावरणाचं काम करतात, आणि आता तर त्या ट्रेकर म्हणून त्यांनी त्यांचं नाव केलेलं आहे की तो एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे, आणि ते सुद्धा वयाच्या या उंबरठ्यावर असताना. मी तुमचं वय नाही सांगणार, तुम्ही खूप तरुण दिसता, पण तरी सुद्धा ते पण एक चॅलेंज असतंय की त्या वयाच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा हे एवढं मोठं आव्हान पेलणं सोपं नाहीये. तुमचं अभिनंदन आणि स्वागत आहे तुमचं. आपल्या बरोबर आहेत ज्योतिताई उगले. ज्योतिताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. ज्योतिताईंनी आतापर्यंत अनेक ट्रेक्स केलेले आहेत, म्हणजे सह्याद्री हा त्यांचा आवडतीचा छंद आहे. खूप डोंगरदऱ्या त्यांनी पार केलेल्या आहेत. यावर्षी जेव्हा त्यांनी हिमालय, मला वाटतं हिमालयात सुद्धा तुम्ही खूप वेळा गेलेला आहात, आणि यावर्षी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पचं ऑर्गनायझर म्हणून भूमिका निभावलेली आहे. मला असं वाटतं की ही सुद्धा एक अचीवमेंट आहे, खूप मोठी अचीवमेंट आहे की आपण जाणं, पण आपण जाताना इतरांना बरोबर घेऊन जाणं. एक ऑर्गनायझरचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो, तिथं त्या लोकांची सोयीसुविधा करायची असते आणि सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं असतं. तुमचंही अभिनंदन की या एका वेगळ्या भूमिकेत तुम्ही आज इथं उपस्थित आहात. मला असं आजचा कट्टा खूप छान वाटतं, माहिती आहे का, कारण की दोन महिला आहेत, दोघींनीची वेगळी अचीवमेंट आहे, आणि ती सुद्धा या ट्रेकिंगच्या क्षेत्रातली. तर स्वागत. आणि मी जसं म्हणते की मला खूप छान वाटतंय, खरंच छान वाटतंय. पण ही सुरुवात करताना नलिनीताई, मी तुम्हाला विचारते की तुमचा डोंगरांशी संबंध कुठे आणि कसा आला आणि किती दिवसांपासून आला? नमस्ते. डोंगरांचा संबंध म्हणजे माझं शिक्षण जे आहे ते जॉग्रफीमधून झालेलं आहे, आणि मास्टर आहे जॉग्रफीमधनं. तर तो मी अभ्यास केलेला आहे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. पण यावेळेस नेमकी ट्रेकमध्ये मला नेपाळमधील जो डोंगर, नद्या आणि त्याचबरोबर दगडांचा सुद्धा अभ्यास आहे, हे सगळं मला जवळून बघता आलं. म्हणजे पूर्वी जे माझ्या डोक्यात होतं ते यावेळेस मी समक्ष बघून आले. हो, अनुभवलं. जे आधी शिकलं होतं ते अनुभव. हो, आणि त्यामुळे मला खूप आनंद भेटला, आणि प्रत्येक प्रत्येक याच्यात अभ्यास झालेला असल्यामुळं ते मी स्वतः जवळून बघत आली, आणि त्याविषयी छान वाटलं. म्हणजे असं. पण तुम्ही आधी सायकलिस्ट होते, म्हणजे सायकलिंग तुम्ही करताय, त्याची सुरुवात कशी झाली? सायकलिस्ट मी आता 9-10 वर्ष झाले मी सायकलिस्ट आहे. पण सायकल सुद्धा चालवताना निसर्गाच्या सानिध्यातून आपण सायकल चालवतो, आणि सायकल चालवण्याचा जो छंद आहे तो माझा वाढत गेला, कारण मी निसर्गाशी जोडत गेली. आणि तोच परत मग भूगोल हा विषय असल्यामुळे तो सगळा निसर्गाशीच निगडीत आहे, आणि त्यामुळं मला त्याच्यात आवड जी आहे ती पहिल्यापासून जी होती ती सायकल आणि ट्रेकच्या माध्यमातून मी निसर्गाच्या जवळ जात गेली. बर, ठीक आहे, आपण तुमच्याकडे येऊयात परत. ज्योतिताई, तुम्ही दुर्गराज या संस्थेला रिप्रेझेंट करता. अर्थातच केशव उगले सरांचं नाव या ट्रेकिंगच्या क्षेत्रात मोठं आहे, पण लग्नाआधी तुम्हाला काही या गोष्टीची अजिबात आवड नव्हती, आणि तुमचा संबंध या डोंगरांशी कसा काय आला?
खरं तर लग्नाच्या आधी माझं फॅमिली बॅकग्राऊंड जे होतं ना ते अतिशय एकदम नॉर्मल होतं, म्हणजे एकदम सर्वसाधारण कुटुंबातनं मी आलेली होती. पण याचं सगळं म्हणजे ट्रेक काय असतात, ट्रेकमध्ये कसं जायचं, काय तयारी करायची, हे सगळं मी उगले सरांकडनं शिकत गेले. त्याच्यामुळे मग अगदी छान ट्रेकमध्ये रमले पण मी या. न कळत तुमची ही पॅशन झाली. हो हो, म्हणजे कधी पॅशन झालं हेच मला कळलं नाही. कळलं नाही. तुम्ही किती ट्रेक्स ऑर्गनाईज केलेत आतापर्यंत? खरं तर आता एक गेली 4-5 वर्षामध्ये आपल्याकडे एक चर्चा व्हायला लागली, कोणी किती ट्रेक केले वगैरे वगैरे. पण मला आता म्हणजे मी पूर्वीपासून कधी मोजलेच नाही. मी 30 वर्षापासून ट्रेकिंग फील्डमध्ये आहे. ऑर्गनाईज कधीपासून करताय? एक 15 वर्ष प्लस झालेले असतात. म्हणजे तुम्ही मुलांचे कॅम्प्स घेऊन जाता आणि रविवारचे ट्रेक्स तुमचे असतात ते तुम्ही ऑर्गनाईज करताय. नलिनीताई, जसं मी म्हटलं की एव्हरेस्ट अशी एक गोष्ट आहे की जी प्रत्येकाच्या मनाला भावते आणि आपण त्याचं चित्र बघितलं तरी आपण सुखावतो आणि ते कुठेतरी आहे की ते आपल्या खूप जवळ आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा हिलरीनी पहिले ट्रेक करायचा प्रयत्न केला आणि 2-3 वेळा त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यांना विचारलं की तुम्ही का करताय हे, की हे तेव्हा तर ते पहिले होते आणि इतकी जोखीम होती, तर का करताय, तर त्यांनी म्हटलं बिकॉज एव्हरेस्ट इज देअर आणि तो तिथे आहे म्हणून मला तो सर करावासा वाटतो. बरोबर. तर असं काही तुम्हाला अट्रॅक्शन होतं का ते एव्हरेस्ट? एक हा जो ट्रेक मी केला तर हार्डली फक्त 9 दिवसात मी ठरवलं जाण्याचं. आणि एका ग्रुपवर मी बघितलं की ते एव्हरेस्टला घेऊन जात आहे आणि तेच मग परत तेच शिक्षणाचा भाग आला. भूगोलामध्ये पहिले आपण फिल इन द ब्लँक्स लहानपणी भरलेली आहे की सर्वात मोठा जगातील सर्वात मोठा माउंटेन कुठला, तर एव्हरेस्ट. आणि आपल्या जवळपास ते पाठांतर झालेलं असतं. आणि ज्यावेळेस मी ते एव्हरेस्ट बेस कॅम्प वाचलं तर मी लगेच साहेबांना फोन केला की मला एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचंय. तर त्यांनी लगेच तिकडनं हो सांगितलं आणि बस फक्त 8 ते 9 दिवसात मी एव्हरेस्टला गेली. पण त्याच्यामध्ये जे एव्हरेस्टला जाताना म्हणजे आपल्या मनात होतं कुठेतरी एव्हरेस्ट जाण्याचा विषय काही नव्हता, पण अचानक ते दिसल्यामुळे म्हटलं चला जाऊया. आणि एकदम म्हणजे बिलकुल तयारी नव्हती मनात. म्हणजे अशी बरेच जण 1 वर्ष जिम वगैरे लावतात, काय करतात, पण माझ्या काहीही मनात नव्हतं. आणि 8-9 दिवसात एकदम मोठं सरप्राईज जे आहे ते मला मिळालं. हो, आणि खूप छान वाटलं. तयारी कशी केली? 9 दिवसाची तयारी कशी? 9 दिवसाची तयारी म्हणजे मी TV बघत होते आणि ते मेसेज बघितला एव्हरेस्टचा आणि लगेच मी साहेबांना मेसेज टाकलं की मला एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचंय. त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती 7ची आणि साहेबांनी तिकडून मला रिप्लाय दिला हो. आणि त्यांचा रिप्लाय म्हणजे त्यांना माहित आहे ही करेल. हो, आणि तेवढा कॉन्फिडन्स त्यांना आहे. तर त्यांनी हो म्हटल्याबरोबर आणि बस थोड्याच वेळात 5 मिनिटात मेसेज आला की मी तुझे पैसे भरले. आणि मग माझी त्या दिवसापासून तयारी सुरू झाली. मी संध्याकाळी लगेच उठून 7-7:30 वाजता लगेच ड्रेस वगैरे घालून मी शिकरेवाडीच्या ग्राउंडवर गेली, गंधर्व नगरीमध्ये नाशिक रोडला. आणि लगेच मी एक 10 किलोमीटर रन केला त्या दिवशी संध्याकाळी. आणि त्या दिवसापासून जाण्याच्या 2 दिवस आधी म्हणजे फक्त मला 8 दिवस मिळाले. 8 दिवसात मी भरपूर तयारी केली. पांडवलेणीला गेली, त्याचबरोबर चामारलेणीला वरती टॉपवर खूप प्रयत्न करून वरती चढली, उतरली. म्हणजे असे बरेच 8-9 दिवस मला लागले, पण त्याच्यात मी भरपूर तयारी केली. आणि हा सगळा माइंड गेम असतो. तुमचं जेव्हा मेंदूवर तुमचं नियंत्रण असतं त्यामुळे आपण हे करू शकतो असं मला वाटलं. ज्योतिताई, जसं नलिनीताई म्हणतायत की दिस इज अ माइंड गेम आणि कुठलाही ट्रेक म्हटला, कुठलाही डोंगर सर करायचा म्हटला तर तो आधी इथे आपल्याला स्वीकारावा लागतो, हे खरं बरोबर आहे. आणि मग त्याच्याबरोबर तुमची शारीरिक तयारी करायला लागते. बरोबर. तर एव्हरेस्टचा हा माइंड गेम काय असतो, तिथं काय चॅलेंजेस येतात? खरं तर हे बघा, आता मॅडमनी सांगितलं माइंड गेम आहे. माइंडसेट
असणं ही गोष्ट खूप चांगली आहे. पण ऑर्गनायझर या दृष्टीने आता समजा नलिनी माझ्याबरोबर असेल तर मी काय विचार करेल की माइंडसेट आहे ना, तर हिच्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे आणि तिच्याकडनं मी तिची बॉडी ॲक्लोमटाईज कशी करून घेईल किंवा तिच्याकडे मी लक्ष कसं देईल. म्हणजे वेळोवेळी मी तिला सांगणार की नाही, आज दिवसभरामध्ये दुपारपर्यंत तुझं 2 लिटर पाणी संपलं पाहिजे, दुपारनंतर 2 लिटर संपलं पाहिजे. ऍक्च्युली एवढं 4 लिटर पाणी जातच नाही, पण ऍटलिस्ट मी 4 सांगितल्यानंतर 3 लिटर जाईल, 2.5 लिटर जाईल. एवढं जरी गेलं तरी त्यातनं अजून एक मी लक्ष देते की तुम्ही पाणी पितात आणि वॉशरूमला किती वेळेस जातात. हे जर मी बघत गेली तर त्यातनं मला कळतं की ही कशी पुढे अडॅप्ट होईल. हा, बॉडी तिच्या व्यवस्थित मॅनेज कशी होईल ह्या वातावरणामध्ये. पण म्हणजे ऑर्गनायझर म्हणून तुम्हाला प्रत्येकाकडे वेगळं लक्ष द्यायला लागते. हो हो, प्रत्येकाकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळेच मग एव्हरेस्ट सारखे जे ट्रेक असतात मोठे, त्याच्यामध्ये संख्या 30-40 घेऊन चालत नाही, तर हार्डली 10-12 इथपर्यंतच ठेवावी लागते. बरोबर. पण मग हे जाताना तुम्हाला समजा असं काही जाणवलं की या ग्रुपमध्ये एक जण आहे की ज्याला इच्छा खूप आहे करायची पण कुठेतरी काहीतरी त्याला मागे ओढतंय, तर अशा व्यक्तीमुळे बाकीचे डिस्टर्ब होऊ शकतात. बाकीचे लोक डिस्टर्ब होतात, पण त्याला जर तुम्ही व्यवस्थित अगदी समज दिली की हे बघ, तुला करण्याची इच्छा आहे ना, तर मी तुला सपोर्ट करेल, पण तू इतरांकडे काही लक्ष देऊ नको, तर ते त्याचा सक्सेस रेशो जो आहे तो 100% मिळतो. तुमच्या बरोबर आता किती लोक होते? आता आम्ही 9 जणी होतो. त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्या रिलेटेड 1-2 लेडीज ज्या होत्या, तर त्याच्यामध्ये एका लेडीजचं काय होतं की कॉन्फिडन्स लेवल तिचा जो आहे तो अतिशय कमी आहे. म्हणजे मी नाव नाही सांगणार इथे. कॉन्फिडन्स लेवल कमी असल्यामुळे काय होतं, मनात कायम भीती असते, मी करू शकेल नाही करू शकेल माहित नाही, बापरे एवढा मोठा एव्हरेस्ट बेस ट्रेक आहे, मनात ती आधीच भीती असते. ऍक्च्युली खरं तर माणसाच्या मनात भीतीच नकोय. आपण निसर्गात कशासाठी जातो? आनंद घेण्यासाठी जातो किंवा निसर्गातनं काहीतरी शिकण्यासाठी जातो. तर त्याची भीती का बाळगायची? फार फार तर काय होईल की मला अर्ध्या रस्त्यातनं परत यावं लागेल, याच्या व्यतिरिक्त तर काहीच होणार नाही. आणि तुम्ही जे पैसे खर्च केलेले असतात, कोणी म्हणतं की त्याचं मला म्हणजे वाया गेले, तर ऍक्च्युली ते वाया नसतात गेलेले, ते कुठेतरी सत्कारणी लागलेले असतात. म्हणजे असं हे माझं वैयक्तिक मत असेल. व्यक्तिपरत्वे ते बऱ्यापैकी प्रत्येकाचं बदलू शकतं. बरोबर. नलिनीताई, जसं तुम्ही म्हणालात की 9 दिवसात हे सगळं बदलायचं होतं, तुम्ही सराव केला, हे केलं, या सगळ्यामध्ये कुठेतरी डाएटवर फोकस करायला लागला की आपल्याला काय प्रकारचं डाएट पाहिजे? तुम्ही कोणाचा सल्ला घेतला होता का, की आधीची तुमची सायकलिंगचं डाएट तुम्हाला पुरलं आणि तिथे काय अनुभव आला? एक्झॅक्ट. डाएटच्या बद्दल म्हणता येईल तर मी 21-22 वर्ष झाली आता योगामध्ये आहे. आणि खूप छान आहे ते. योगामुळे माझं ऑटोमॅटिक डाएट जे आहे ते फॉलोअप चालूच होतं एवढ्या वर्षापासून आणि अजूनही आहे. आणि सायकलिंगमध्ये पण तेच मला उपयोग होतो, त्यामुळे मी 150-200 किलोमीटर डेली सायकलिंग करू शकते. आणि हा सगळा डाएटचाही परिणाम असतो. त्याचबरोबर जे आहे बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत, ब्रेड बिस्किट म्हणा, ते मी खातच नाही. आणि ते योगामुळेच आहे. योगा जेव्हापासून माझ्या जीवनात आला तेव्हापासून मी त्याच्यावर जास्त लक्ष द्यायला लागली. त्याचबरोबर प्राणायाम महत्वाचा आहे. आणि ज्यावेळेस आपण ट्रेक करतो तेव्हा त्याच्यामध्ये प्राणायाम फार महत्वाचे आहे. ज्या वेळेस आम्ही 3ऱ्या दिवशी मॅडम चाललो तर एक बॉडी आली होती समोरून आणि खूप आनंदाने चालली होती मी की एव्हरेस्ट बेस कॅम्पला आलो आपण, एवढं छान, नेपाळला आलो, दुसऱ्या देशात आलो, खूप आनंद होत होता. पण 3ऱ्या दिवशी जेव्हा समोरून बॉडी आली आणि मला प्रश्न विचारायची सवय आहे, जरी बाहेरच्या देशातील लोक होते पण मी आपल्या तोटक्या मोठक्या मराठी मीडियमची विद्यार्थिनी आहे मी, पण तोटक्या मोठक्या इंग्लिश मधून मी त्यांना विचारायची काय आहे, कसं झालं, तर ते म्हणे की ऑक्सिजन कमी पडला. तो जो प्रश्न आहे त्यांचं उत्तर आल्याबरोबर मी माझी ऑक्सिजन लेवल वाढवायला सुरुवात केली. ऍक्च्युली मी बसल्या बसल्या प्राणायामाचा अभ्यास कंटिन्यू चालू असतो, पण ते ऐकल्यानंतर अजून त्याच्यावर मी
फोकस केला. म्हणजे एक अशी रिॲक्शन होऊ शकते की एखादा घाबरतो, हो. पण तुमची रिॲक्शन अशी झाली की नाही, याला ओव्हरकम कसं करायचं. हा. म्हणजे हा परत कुठेतरी आपल्या माइंडसेटचाच भाग आहे Yes. की आपण त्या आव्हानाकडे कसं बघतो. खरंय. आणि तुम्ही सायकलिस्ट आहात, तुम्ही सांगताय की रोज 100पेक्षा जास्त किलोमीटर तुम्ही सायकलिंग करता, तर एक एन्ड्युरन्स, तुमचा फिजिकल आणि मेंटल एन्ड्युरन्स तुम्ही हा बिल्ड केलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की 9 दिवसात ही तुम्हाला हो. इतक्या सहजगत्या नाही, शक्य मलाही झालं. आश्चर्य वाटतंय की म्हणजे मला एव्हरेस्ट बेस कॅम्प आपण 9 दिवसात गेलो याचा मलाही कुठेतरी आनंद होतो. पण हे सगळं मी योगा आणि प्राणायाम याला हे देते की त्याच्यामुळेच मी आज इथं आले. इथे आलेल्या डेफिनेटली. ज्योतिताई, जसं या म्हणाल्या की ऑक्सिजन, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे वर्षानुवर्ष असलेल्या ज्या पद्धती आहेत की तुम्ही प्राणायाम करा, मेडिटेशन करा, या सगळ्या कुठेतरी उपयोगी पडतात. लोकांचे काय अनुभव होते ॲज अ ऑर्गनायझर? तुम्ही काही असे आधी त्यांना सांगितलं होतं का की ही तयारी करून या, हे असं करून या? हो, नक्कीच. कारण काय झालं, जेव्हापासनं बुकिंग केलेलं असतं तेव्हापासून एक ग्रुप क्रिएट केलेला होता मी. त्याच्यामध्ये डेली प्रत्येक जण काय ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी काय करतो आहे, त्यातनं मला कळत होतं की यांचा बॉडी एंडुरन्स कुठपर्यंत आहे. कारण आपल्याला जर एव्हरेस्ट बेस सारखे मोठे ट्रेक करायचे आहे, साधारण 12 ते 15 किलोमीटर ॲव्हरेजली चालायचं आहे डेली, तर तुम्हाला तेवढा बॉडी एंडुरन्स वाढवावाच लागेल. त्याच्यामुळे मी अगदी जेव्हापासून बुकिंग केलं तेव्हापासून प्रत्येकाला सांगितलेलं होतं की जर तुम्हाला एव्हरेस्ट बेस कॅम्पची मजा घ्यायची असेल, म्हणजे रडत खडत तर कोणीही करणार, 12-15 किलोमीटर चालायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर डेली तुम्ही 10 किलोमीटर चाललं पाहिजे. रोज योगा म्हणण्यापेक्षा प्राणायामवर जास्त भर दिला मी. त्याच्यासाठी माझ्या ट्रेकिंग फील्डमध्ये एक माझी मुलगीच आहे, लहानपणापासून ती ट्रेकिंग फील्डमध्ये आलेली आहे आणि ती आता कतारमध्ये असते. तिने ऑनलाईन लेक्चर्स घेतले, 2दा ऑनलाईन झूम मीटिंग घेतली की प्रत्येकाचा ऑक्सिजन घेण्याची पद्धत कशी आहे आणि प्रत्येक जण बरोबर घेतोय, सोडतोय, किंवा तुम्हाला तिथे गेल्यानंतर जर तुमचं टेम्परेचर डाऊन झालं क्लायमेट कंडिशननुसार, तर तुम्हाला शरीरामध्ये एक उष्णता निर्माण करण्यासाठी आपण अनुलोम विलोम करतो. त्याची उलटी क्रिया केली म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि डाव्याने जर सोडला तर तुमच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली ऊर्जा तयार होते आणि त्यातनं ती थंडी कमी वाचते. तर असे बरेच काही गोष्टी त्यांना मी किंवा पायरीवर चढताना, आता बेसिकली एव्हरेस्ट बेसला खूप पायऱ्या आहेत, चढणं आणि उतरणं. याचं कारण असं की तो रूट अगदी छान त्यांनी बनवलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चढ उतार आहेत. तर मी त्यांना सगळ्यांना पायऱ्या चढणे, उतरणे, बरं चढताना काय काळजी घ्यायची, म्हणजे एका पायरीवर श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पायरीवर श्वास सोडायचा आहे. याचं टेक्निक मी पांडवलेण्याला किंवा रामशेजला किंवा आता माझे दर वीकली ट्रेक्स चालू होते, तर मग ट्रेक्सला मी सगळ्या पार्टिसिपंट्सला बोलवायची की तुम्ही या. मग आल्यानंतर मला कळायचं की कोणाची प्रॅक्टिस कुठे कमी पडते आहे. तर अशा पद्धतीने मी त्यांच्याकडनं थोडी तयारी करून घेतली. आणि आता नलूने सांगितलं की कोणी म्हणतं जिम लावा, काय करा वगैरे वगैरे, तर खरं तर जिम लावण्याची काहीच गरज नसते. तुमचा बॉडी एंडुरन्स वाढणं, तुमची बॉडी फ्लेक्झिबल असणं आणि श्वासावर कंट्रोल असणं, या 3 गोष्टी जर व्यवस्थित असेल ना, तर मला नाही वाटत निसर्गात जायला कुठे प्रॉब्लेम येऊ शकतो कोणाला. निश्चितच. नलिनीताई, एकंदरीत जेव्हा आपण दुसऱ्या प्रदेशात जातो, आपण इतक्या जवळ त्या डोंगराच्या जातोय एव्हरेस्टच्या, आणि बर्फाच्छादित सगळं आपल्या अवतीभोवती आहे, तुम्ही ऑलरेडी जॉग्रफीच्या स्टुडंट आहात, तर तिथली माणसं, त्यांचा अनुभव, म्हणजे तिथले जे स्थानिक होते त्यांचा अनुभव कसा होता तुमचा? ऍक्च्युली मॅडम, मला गप्पा मारायची सवय आहे, ओळख करायची सवय आहे, आणि आमच्यासोबत जो गाईड होता नेपाळी, त्याच्यासोबत एवढ्या दिवस राहून 18 दिवस त्याच्यासोबत राहिलो. तो मी कंटिन्यू त्याच्यासोबत होती. तो समोर होता, त्याने पाय उचलला का मी पाय टाकायची. ही मी एक पद्धत पहिल्यापासून अवलंबवली. आणि
मोस्टली आम्ही दोघं जण पहिले जाऊन पोहोचायचो आणि मी चॉकलेट खाल्ली की मी त्यालाही अर्ध चॉकलेट द्यायची, कारण आपल्यासोबत तो चाललेला आहे, त्याची सुद्धा माझी जेवढी एनर्जी जाते त्याची सुद्धा जाते. भले आपण त्याला पैसे दिलेले आहेत, पैशाचा तिथे विषय नाहीये, तो आपल्यासोबत चाललेला आहे. त्यामुळे मी खाण्यापिण्याची रस्त्याने जी काळजी घ्यायची मी त्याची सुद्धा घ्यायची, कारण हा थांबायला नको, हा थांबला तर मलाही थांबावं लागेल. आणि त्याचा छान स्वभाव होता. तिथले लोक सुद्धा खूप कॉपरेट करायचे आपल्याला. आणि आपण जे मागितलं, समजा हॉटेलवर गेलं, हळद पाहिजे आहे, आता तिथं प्रत्येक गोष्ट विकत होती, पण मी गरम पाणी घेतल्याबरोबर मी म्हटलं भैया इसमें हल्दी डालो, तर ते हल्दी घेऊन यायचा, पैसे वगैरे घेत नव्हता. पण छान आहे तिकडच्या लोकांचे नेचर सुद्धा. आणि असं काही नाही, पूर्ण जग मध्ये जे लोक आहे ते आपल्यासारखेच असतात, फक्त तिकडची राहणीमान वेगळी आहे, पण स्वभाव सगळ्यांचे चांगले आहे. आपण त्यांच्याशी चांगलं बोललो तर तेही आपल्याशी चांगलं बोलतात. निश्चितच. आता तुम्हाला ऑर्गनाईज करायचं म्हणजे तिथल्या ग्रुपशी तुम्हाला संपर्क साधावा लागतो आणि त्यांच्याबरोबर काही टायअप्स करायला लागतात. तर हा तुमचा अनुभव कसा होता? खूप प्रोफेशनल आहे सगळं? हो, खूप. अगदी म्हणजे तुम्ही मेनू कार्ड बघितलं तिकडचा तर अगदी म्हणजे तुम्ही गरम पाणी जर मागितलं तर आता अनुभव घेतलाय आम्ही दोघींनी पण, अगदी म्हणजे खाली 50 रुपयाला जे कपभर पाणी मिळतं ते वरती जाऊन 100-200 असं वाढत चालतं. आणि 2,500 रुपयाला गरम पाण्याची बॉटल. मी नाशिकला फोन केला त्यावेळेस की अरे गरम पाणी प्या, ते म्हणे मम्मी एप्रिल महिना आहे, इकडे उष्णता आहे. खूप हसत होते सर्वजण मला. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी केलेला होता. माझ्या बऱ्याच काही ओळखीच्या काही मैत्रिणी जाऊन आलेल्या होत्या. म्हणजे तिने तर मला सांगितलं होतं की मी पैसे भरल्यानंतर मला 25,000 ते 30,000 रुपये एक्स्ट्रा पाण्यावर खर्च करावा लागला. पण मी सगळ्यांना एक शब्द दिलेला होता की तुम्हाला नाशिक टू नाशिक मी अगदी व्यवस्थित आणेल किंवा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. तर तो अभ्यास केलेला होता. पाण्याचं कसं करता येईल, काय करता येईल किंवा पाणी अवेलेबल कसं करून यांना देता येईल. तर माझा मुलगा इंटरनॅशनल माउंटेनियर असल्यामुळे त्याच्या फ्रेंड सर्कलमधनं एक एव्हरेस्टवीर जी मुलगी आहे प्रियंका मोहिते म्हणून, तर तिची मी जोड घेतलेली होती, कारण ती त्या वातावरणामध्ये गेली 13 वर्षापासून आहे आणि तिने क्लाइम्बिंग वगैरे पण केलेला आहे. तर तिचा सपोर्ट घेतला मी. त्यामुळे काय झालं की मला अगदी प्रियंकाची आंटी येते हा जो टच होता. त्याच्यामुळे अगदी तो जो शेर्पा होता त्याने अक्षरशः म्हणजे 11 वेळेस समिट केलेला आहे एव्हरेस्ट. तर असा तो अनुभवाचा निश्चित तो माझ्या बरोबर असल्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल म्हणजे जो आहे त्याच्यापेक्षा अजून डबल वाढला. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी खाण्यापिण्याचं म्हणजे मी काय केलं होतं की प्रत्येक वेळेस कसं होतं की आपण एक काहीतरी ठरवतो की इथे गेल्यानंतर आपण जेवणाची व्यवस्था करू, पण मी काय केलं होतं की आपल्याला जिथे योग्य वाटेल तिथे आपण थांबूया, ज्याला जे खायचं ते खाऊ देत. त्याच्यामुळे मग काय झालं की बेसिकली सगळ्यांची पोटही व्यवस्थित होती आणि प्रत्येक जण इतका आनंदी होता की आपल्याला जे पाहिजे ते मिळतंय. पाण्याची कुठे कमतरता पडत नाहीये. जिथे गरम पाणी पाहिजे तिथे गरम पाणी मिळतंय. म्हणजे मोठे मोठे थर्मास असतात त्यांच्याकडे, ते मी अगदी टेबलवर 2 भरूनच ठेवायची कंटिन्यू, की कोणालाही पाणी पडता कामा नये. कारण पाणी कमी पडलं तर पुढे प्रॉब्लेम वाढणार आहे सगळेच. हे मला माहिती असल्यामुळे मी कुठेही कमतरता केली नाही. आणि अक्षरशः माझ्या ग्रुपमधल्या ज्या लेडीज आहेत त्यांनी तर अगदी खाण्यापिण्यावरती व्हिडिओ बनवलेत की आपण नक्की ट्रेकला आलेलो आहोत का, हाच त्यांनाच प्रश्न पडला. की पिझ्झा खातोय, बर्गर खातोय, नूडल्स खातोय, हॉट ड्रिंक्स पितोय, छान छान वेगवेगळ्या व्हरायटीज ट्राय करतोय. नलिनीताई, तुम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प करून परत आलात आणि नंतर एक वेगळी गोष्ट घडली, तर काय होती ती? आता आपल्या याच्यात एक म्हण आहे मॅडम, एका दगडात 2 पक्षी. हो. तर
एव्हरेस्टवरनं आल्यानंतर जे असतं ना, लग्न झाल्यानंतर आपण म्हणतो आपल्या इथलं लग्न झालं, चला सगळं झालं, आता रिलॅक्स बसतो. त्याप्रमाणे EBC कॅम्प झाल्यानंतर मी एकदम रिलॅक्स झाली आणि जेवढी काही शक्ती होती ती मी टाकून दिली. हो. मला एकदम झालं, श्वास संपलं आता. सोडला, पूर्ण घेतलेला श्वास सोडून सोडला. दिला. आणि ज्यावेळेस गोरक्षेपला पोचलो आणि जेव्हा मी एक आमच्या साहेबांच्या ग्रुपवर मेसेज पाहिला की एका जणांनी पाठवलं होता की वहिनींनी छान केलं असं वगैरे, छान छान लिहिलेलं होतं. हे होत नाही बा कुणाकडनं, श्वासाची फार जोड लागते त्याला. आणि कालापत्थर विषयी लिहिलेलं होतं. तर मी म्हटलं अरे कालापत्थर काय आहे? आणि मग आम्हाला जे नेलं होतं त्या मॅडमला म्हटलं, मॅडम कालापत्थरला जायचं आहे बा असं. तर त्यामुळे नाही, आता स्किप केला की तुम्हाला ऍक्च्युली त्या बोलल्या होत्या की 50,000 रुपये जर तुम्ही भरले तर तुम्हाला एव्हरेस्टवर आम्ही घेऊन जाऊ. आणि बाजूलाच एव्हरेस्ट होता. हेलिकॉप्टरने घेऊन जाऊ आणि तिथे तुम्हाला फोटो वगैरे काढून देऊ. तर मी तयार झाली त्यासाठी, कारण मी म्हटलं आता परत आपण कधी एवढ्या लांब येणार आहे, तर एव्हरेस्ट आपण बघूनच जाऊ. आणि नंतर थोड्याच वेळात मी तो मेसेज बघितला की कालापत्थर छान आहे वगैरे असं. तर मग मी मॅडमला म्हटलं की मला कालापत्थर करायचं आहे, हेलिकॉप्टरमध्ये एव्हरेस्ट बघायचं नाही, कारण एव्हरेस्ट आपल्याला बाजूलाच दिसतो असं सगळा. तर कॅन्सल केलं. आणि मग सकाळी 4-4:30 वाजता आम्ही उठलो दोघी जणी आणि कालापत्थरला निघालो. त्यावेळेस -18 टेम्परेचर होतं. आणि मला थंडी आवडते, थंडी आवडते हा माझा एक छान पॉइंट आहे. त्याच्यामुळं मला तिकडे जे 18- होतं तरी मला छान वाटलं. आणि जेव्हा आम्ही जसं वरती चढत गेलो, थोडं सूर्य उगवला होता आणि लवकर उगवतो सूर्य, तर पांढरं पूर्ण बर्फ चकाकायचं, डोळ्यांना त्रास पण व्हायचा. पण गॉगल घातला की ते थोडंसं कमी प्रमाण व्हायचं. श्वास घ्यायला त्रास व्हायचा, कारण थंड हवा जी आहे ती सुटलेली होती आणि बर्फातनं पूर्ण थंड वरती यायचं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. तर मी 3-3 वेळेस स्कार्फ जे आहे ते नाकावर ठेवायची आणि थोडंसं बरं वाटलं की परत काढायची. असं करत करत मी तो कॅम्प 5.5 तासात पूर्ण केला. आणि खाली आल्यानंतर जेव्हा दमली होती भरपूर, आणि असं सांगता येत नाही ना मी दमली, कारण साहेब म्हणतील मी काय तू घरी ये, तू कशाला गेलीस, कारण मी मनाने गेलेली, मनाने गेलं होतं. आणि जेव्हा आम्ही आणि एक पोलीस अधिकाऱ्याची बायको दमत नाही का? नाही, असं नाही, खूप हार्ड आहे ते. डोळ्यात पाणी होतं, गॉगलमुळं माझ्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही. आता मी फोटो व्हिडिओ काढायची मला आवड आहे, गाणे टाकायची आवड आहे. ते एक आनंदासाठी, आणि आपण थोडंफार जे काही वाईट दुःख वाटलं असेल, त्रास असेल, तो निघून जातो. ते एक मेडिटेशनच आहे, फोटो व्हिडिओ रील बनवणे माझं. आणि मी जेव्हा स्टेटसला टाकत होती प्रत्येक गोष्ट किंवा फेसबुकला टाकत होती, मला असं वाटतं की मी इथे आली आहे, तर तिथं मी जे बघते एवढं छान छान ते सर्वांनी बघावं, हेच माझं. आणि त्याच्यातनं बरेच जणांनी मोटिवेशन घेतलंय ना, आता त्याच्यासाठी जायला पण लागले. छान वाटलं, सर्वांचे खूप छान छान रिप्लाय आले व्हॉट्सअपला, फेसबुकला. आणि जेव्हा कालापत्थरवरून आम्ही नामची बाजारला आलो, त्या दिवशी आम्ही 21 किलोमीटरचं अंतर पार पाडलं. आणि ते 5 तास ते म्हणजे भरपूर त्या दिवशी हे झालं, दमली होती. आणि ज्यावेळेस आम्ही बसलो हॉटेलवर आणि माझ्यासमोर मुलं बसलेले होते, एक 5-7 मुलं होते, दिल्ली आणि हैदराबादचे, आणि एक त्याच्यामध्ये ठाण्याचा मुलगा होता, मराठी. तर त्यांनी विचारलं आम्हाला कुठून वगैरे, काय केलं तुम्ही? मग EBC केला. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्या मॅडमनी कालापत्थर केला. तर ते मुलं माझ्याकडे धावून आले सगळे आणि म्हणे आंटी आपने कालापत्थर किया, फोटो दिखाओ, व्हिडिओ दिखाओ. आणि मग त्यांनी बघितलं, त्यांना भयंकर आनंद झाला. मग ते म्हणे अरे आम्हाला सुद्धा कालापत्थर करायचा होता, पण आमच्याकडून 100 मीटर आम्ही आलो, पण थंडी वाजली आम्हाला आणि आम्ही रूमवर परत आलो. तर ते एकच वाक्य बोलले की ये आंटी अपने को मिलनी चाहिए थी उस दिन, अपने से भी कालापत्तर होता था. आणि मला ते जे वाक्य आहे की, कारण एवढी तरुण पिढी जर आपल्याबद्दल अशी बोलली, मला त्याच्यामुळे पूर्ण थकवा गेला. मी विसरली सुद्धा, मी एवढी चालली नेपाळला, ते सगळं विसरली. फक्त ते 6-7 मुलं भेटले, म्हणजे आपण जे त्याची पावती पण लगेच मिळाली. म्हणजे याच्यातून खूप छान घेण्यासारखं आहे. आपल्याला जेव्हा कोणी भेटतं आपण त्यांना मोटिवेट करावं, एवढीच माझी इच्छा आहे. निश्चित. हा मॅडम, थँक्यू. की हे तुम्ही करताय, की ऑर्गनाईज करताय, लोकांना नेताय, तर याच्यातनं तुम्हाला काय सॅटिस्फॅक्शन मिळतं?
काय होतं माहितीये का, की जेव्हा सगळ्यांचे ट्रेक कम्प्लीट होतात ना, तेव्हा चेहऱ्यावरचा सगळ्यांचा जो आनंद असतो ना, तो इतका सुखावा असतो की माणूस समाधानाने अतिशय फुलतो. म्हणजे माउंटन्स मध्ये एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी प्रत्येक जण जात असतो आणि त्याला आपण नेतो की नाही यार, सगळेजण किती छान मजेत आहेत किंवा कोणालाही काहीही झालेलं नाहीये, हा जो मनाला आनंद मिळतो ना, तर तो मी तर म्हणेल जगातला सर्वात मोठा आनंद आहे. मोठा आनंद असेल. की आणि तुम्हाला म्हणजे त्यांचा ट्रेक करायचा आहे, पण तुम्हालाही ते चालायचंच आहे त्यांच्या. हो हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे आता नलुताई म्हटल्या की 21 किलोमीटर चालणं आलं किंवा कालापत्थर नंतर 5.5 तास चालून आल्यानंतर पण 21 किलोमीटर नामचे बाजारला पोहोचणं आलं. तर आता ह्या गोष्टी आम्ही सगळ्या कॅल्क्युलेट केलेल्या असतात. त्यात जर क्लायमेट कंडिशन खराब झाली किंवा काही झालं तर त्याला लागणारा जो वेळ आहे तो पण कॅल्क्युलेट केलेला असतो. मग त्या वेळेमध्ये प्रत्येकाची गैरसोय होऊ नये हे पण याच्यासाठी. बघायचंय. आणि लांबवर आता ट्रेकिंग मध्ये बघितलं आपण की लांबवर जिथे सोय होते तिथेच होते, अदरवाईज मध्ये काहीच होत नाही. तर अशा ठिकाणी आम्ही काय करू शकतो याचं पण प्लॅनिंग करून ठेवतो की नाही यार, जर थकले, यांना त्रास झाला, यांना भूक लागली, तर आपण काय केलं पाहिजे. ही सगळी तयारी हो. ऑर्गनायझर म्हणून करायला लागते. नक्कीच. निश्चितच. आणि सुरुवातीला आता अजून एक मुद्दा आपला राहून गेला की सुरुवातीला आपण सगळं प्लॅनिंग करतो, सगळं बुकिंग होतं. आता ऍज अ पार्टिसिपंट्स म्हणून आपण पैसे दिले की विषय संपतो, पण तिथे ऍक्च्युली आमचं काम सुरू होतं. तर आता आमच्या बॅचला असंच झालं की सगळं व्यवस्थित झालेलं होतं सगळं, पण आम्ही ज्या दिवशी 2 तारखेला नेपाळमध्ये पोहोचलो त्या दिवशी क्लायमेट कंडिशन इतकी, म्हणजे पूर्ण व्हॅली जी होती रामेचापची, जिथून छोटी छोटी विमानं उडतात आणि आपल्याला लुकलाला सोडतात. आणि आता सगळ्याच जणांना लुकला विषयी माहिती आहेच आहे की लुकला एअरपोर्ट सगळ्यात छोटं किंवा सगळ्यात हायेस्ट ठिकाणी असणारं ते एअरपोर्ट आहे किंवा किती डेंजरस आहे याची सगळ्यांना कल्पना आहेच आहे. पण तरी तो जो आनंद मिळवण्यासाठी जी धडपड असते ना, तर ती आधी बघितली जाते. म्हणजे ते किती डेंजर आहे काही नाही, आपण करू. आणि हे सगळं कुठून येतं तर आपण निसर्गातनंच शिकतो चॅलेंज स्वीकारणं. म्हणजे मी गेली 30 वर्षापासनं खूप डोंगरदऱ्यांमध्ये फिरल्यामुळे कदाचित ते डोंगरच मला सांगतात की नाही यार, हे केलं पाहिजे आणि हे तू करू शकते. हा जो कॉन्फिडन्स असतो ना, तो खरं तर निसर्गातनं किंवा माउंटन्स मधनच मिळतो. अगदी खरं. आणि रामेचाप मधनं म्हणजे त्या दिवशी त्या फ्लाईटच उडाल्या नाही, तरी पण आम्ही त्या दिवशी दिवसभर म्हणजे 12 वाजेपर्यंत क्लायमेट चांगलं होईल अशी आशा दर्शवली. पण 12 वाजेपर्यंत काही ती व्हॅली पूर्ण ओपन झाली नाही, विमानं काही उडालीच नाही. मग चला आपण 2 वाजेपर्यंत बघूया असं म्हटलं, पण आमचा दिवस वाया गेला. पण दिवस वाया गेला असं आम्ही म्हणजे मी माझ्या पार्टिसिपंट्स मध्ये मेसेजच जाऊ दिला नाही की नाही यार, दिवस वाया नाही गेला, आपण याच्यातनं काहीतरी शिकलो की असं पण असतं क्लायमेट कंडिशन. पेशन्स आपले वाढवायला पाहिजे. आणि ही तर सुरुवात आहे. आत्ताशी कुठे आपल्याला फक्त क्लायमेट खराब मिळालेलं आहे, पण पुढे जाऊन छान. आणि माझा आयुष्यातला अनुभव जो 30 वर्षाचा जो आहे की जर 2 दिवस आधी क्लायमेट कंडिशन खराब असेल ना, तर आपण समिट पर्यंत खूप छान अनुभव घेऊ शकतो. आणि समिटच्या वेळेस वातावरण एकदम क्लिअर होतं. मग मी डिसिजन घेतला की ठीक आहे, आज आपण इथे मुक्काम करूया आणि त्याच्यानंतर बघूया काय होतंय. सकाळी उद्या म्हणजे त्यांनी मला कंपनीने सांगितलं की नाही मॅडम, सगळ्यात पहिली फ्लाईट जी उडणार आहे उद्याची 5:30ला आपण असा अंदाज घेऊया की 5:30ला फ्लाईट उडतात. तर त्यावेळेस आपण बघूया क्लायमेट कंडिशन आणि सगळ्यात पहिले मी तुमच्या ग्रुपला सोडेल असं त्यांनी मला प्रॉमिस केलेलं होतं. मी म्हटलं ठीक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. म्हणून मग आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30ला आम्ही सगळे तयार होऊन आलेलो रामेचापमध्ये, पण क्लायमेट कंडिशन ॲज इट इज, म्हणजे काहीच त्याच्यात बदल झालेला नव्हता. मग एक साधारण 9-9:30 पर्यंत अंदाज घेतला. मग मी कंपनीवाल्यांशी व्यवस्थित बोलले की काय करू शकतो काय नाही. तर ते म्हणे मॅडम असंही वेदर आम्ही फॉरकास्ट वेदर पण चेक केलेलं होतं, तर त्या दिवशी खराबच होतं. मग मी म्हटलं की ठीक आहे,
आजचा दिवस वाया नाही घालवायचा. हम्म. मग त्यातनं आम्ही लगेच दुसरा डिसिजन घेतला. पण त्यांनी मला एक प्रॉमिस केलं की मॅडम, म्हणजे आदल्या दिवशी जे म्हटले होते मुक्काम करायचा, तर तो रामेछापमध्ये न करता त्यांनी मला असं केलं की फाफलू म्हणून एक एअरपोर्ट आहे, थोडंसं त्याच्यापेक्षा अजून उंचावर आहे, तर ते कोणी तिथे जात नाही, शक्यतो जास्त लोक कोणी जात नाही, पण त्या फाफलूला तुम्हाला सोडतो. तिथून उद्या सकाळी 5:30ची फ्लाईट जी आहे ती तुम्हाला लुकलाला आधी सोडेल आणि मग ती फ्लाईट रामेछापमध्ये येईल, असं त्यांनी मला प्रॉमिस केलं. मग त्यानुसार मी फाफलूला गेले. तिथे छान नवीन गाव होतं, छोटंसं गाव होतं, छान मॉनेस्ट्री होत्या. तिथे आम्ही छान छान फोटो काढले, रील्स बनवले, छान मजा घेतली. आणि ती क्लायमेट कंडिशन खराब असल्यामुळे पायलट आणि एअर होस्टेस जे होते ते आमच्याच हॉटेलमध्ये राहिले होते. त्याच्यामुळे एक मनात हे होतं की नाही यार, हे सगळे आपल्या बरोबर आहे, बरोबर. विमान आपल्या बरोबर आहे, म्हणजे उद्या 100% आम्ही जाऊच. पण दुसऱ्या दिवशी पण प्रॉब्लेम आला. मग त्यांनी एकदम मला 9-9:30 वाजता सांगितलं, मॅडम नॉट पॉसिबल, तुम्हाला आम्ही नाही सोडू शकत, बघा म्हणजे तुमचं तुम्ही काय डिसिजन घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर मी डिसिजन घेतला, 2 गाड्या बोलवल्या आणि बाय कार जाण्याचं ठरवलं. तो प्रवास पण अतिशय कठीण होता. म्हणजे त्या गाडीने जाणं म्हणजे अगदी तो रस्ता इतका जीव मुठीत ऍडव्हेंचरस धरून. होता. तरी पण सगळ्यांना मी म्हटलं की आपल्याला एव्हरेस्ट करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे प्रत्येक जण त्याच्यावर पण रील बनवले त्यांनी, की कोणी असं होतंय, कोणी असं होतंय, कोणी असं होतंय, कोणी असं होतं. त्याच्यावर वेगवेगळी गाणी टाकली, त्याच्यातही मजा घेतली. पण पुढे एव्हरेस्ट होता म्हणून ती मजा घेता आली आणि आम्ही ऑफ रोडिंग करून तिथपर्यंत पोहोचलो. ध्येय गाठायचंच होतं. हा, तर माझ्या टीमला मी अगदी सॅल्यूट केलं शेवटच्या दिवशी आणि डोळ्यात माझ्या पाणी आलेलं होतं की एवढ्या सगळ्या गोष्टींवर मात करून आपण एव्हरेस्ट केलेला आहे. बरोबर बरोबर. निश्चितच हा सगळा अनुभव, या दोघी जितका भरभरून बोलतायत, दोघींचाही उत्साह दिसतोय आणि त्या डोंगराविषयीचं प्रेम दिसतंय, त्या एव्हरेस्ट विषयीचं प्रेम दिसतंय. चॅलेंजिंग आहे नो डाऊट. एक सेल्फ मोटिवेटेड व्यक्ती आहे आपल्याकडे नलिनीताई, की ज्यांना जेव्हापासून मी बघतेय त्यांना तेव्हापासून त्या इतक्याच उत्साही आणि इतक्याच हसतमुख असतात की कुठलाही चॅलेंज इझिली स्वीकारायला त्या तयार असतात. आणि तो मुळातच स्वभाव असल्यामुळे मला वाटतं तुम्ही हे 9 दिवसाचं चॅलेंज स्वीकारलं आणि तिथपर्यंत पोहोचलात. आणि दुसरीकडे ज्योतिताई आहेत की ज्यांचा डोंगरावर मुळातच पॅशन आहे, डोंगराशी त्यांची नाळ जुळलेली आहे, अनेक ट्रेक्स त्यांनी आतापर्यंत ऑर्गनाईज केलेले आहेत आणि एव्हरेस्टची सुद्धा नाता असल्यामुळे त्या इतक्या सहजगत्या सगळ्यांना घेऊन गेल्या आणि बारीक बारीक गोष्टी त्याच्यातल्या त्यांनी प्रत्येकासाठी ॲज अन ऑर्गनायझर या निभावल्या. तुमच्या दोघींचंही मला खूप कौतुक वाटतंय, अभिमान वाटतोय की तुम्ही हे सगळं करू शकताय आणि तुमच्या दोघींनाही परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.